आपण आलो आहोत या सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहासाठी आणि शनी देवगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण आलेलो आहोत या कार्यक्रमाचं वृत्त संकलन करण्यासाठी आणि भव्य दिव्य मंदिर त्या बाबांच्या पादुका या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण बघू शकतो। येथे छानपैकी रांगोळी घातलेली आहे आणि अखंड हरिनाम संकीर्तन या ठिकाणी चालू आहे। सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान ट्रस्ट क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला तालुका श्रीरामपूर यांचा सप्ताह हा शनी देवगाव येथे आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहे भाविकांची तिथे पुस्तकाचं प्रकाशनालय आहे। पुस्तक विक्रीसाठी ठेवलेले आहेत। सर्व धार्मिक पुस्तके ठेवलेले आहेत। या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी देणगी विभागाच्या पावत्या फाडल्या जातात आणि सर्व भाविक आपल्या हरिनामामध्ये तल्लीन झाले आहेत आणि सर्व भाविक आपला प्रपंच सोडून या माळ रानामध्ये हे इथे बसलेले आहेत आणि या भगवंताच्या रामनामाचा आनंद घेत आहेत आणि हे सर्व माळकरी टाळकरी या ठिकाणी आहेत। अखंड हे संकीर्तन या ठिकाणी ही पांडुरंगांची योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 375वा सतदेव वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या ठिकाणी ही रांगोळी साकारलेली आहे आणि सर्व भाविक इथे आराम करीत आहेत। ठिकाणी पांडुरंगाची प्रतिमा काढलेली आहेत आणि हा सर्व सोहळा हा पृथ्वी लोकामध्ये हा सोहळा आहे आणि चालू आहे। असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी हा सुंदर सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची मांदियाळी आलेली आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व वृद्ध महिला भाविक भक्त छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत हे सर्व आपले भजनामध्ये तल्लीन झालेले दिसतात आणि एक दुसऱ्यासाठी चरणावरती नतमस्तक होतात।
सर्व वृद्ध महिला वगैरे या ठिकाणी हरिनामामध्ये अगदी व्यस्त आहेत आणि हाची देही हाच डोळा जाऊ जाऊ देवाच्या गावा घेऊ तिथेच वेसावा या म्हणीप्रमाणे इथे हा हरिनाम सोहळा चालू आहे आणि याच ठिकाणी हा सनातन धर्माचा झेंडा फडकत आहे। याच ठिकाणी हा सनातन धर्माचा झेंडा फडकत आहे। भव्य दिव्य सनातन धर्माचा झेंडा हा फडकत आहे आणि येथे साधू संत हे सर्व दर्शनासाठी येतात। भसनजोगी वगैरे सर्व हा सनातन धर्माचा झेंडा या ठिकाणी उभारलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी तुळशी वृंदावन असा हा आगळा वेगळा आणि याच ठिकाणी होमकुंड हवनकुंड पण आहे आणि त्याच्यात आपण दर्शन घेत आहे। हा भव्य दिव्य हवनकुंड या ठिकाणी आहे। योगीराज गंगागिरी महाराज 178 अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी दर्शन करीत आहोत आणि हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वगैरे या ठिकाणी आहे आणि प्रेसवाले आणि महाराजांचं दर्शन करण्यासाठी ह्या रांगा चालू आहेत। या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आणि या ठिकाणी आपण बघत आहेत बाबाजींचं या व्यासपीठावर आगमन आहे। पत्रकार आहेत मुले हां शूटिंग पत्रकार हां पत्रकार आणि बाबाजींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचे रांगा लागलेल्या आहेत आणि मोठ्या असंख्य संख्येने भाविक महाराजांचं दर्शन करत आहे। या ठिकाणी बंदोबस्त वगैरे खूप आहे। बाबाजी महाराष्ट्र चॅनल तर्फे बरं मग या ठिकाणी हा बाबाजींचा रूम आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी हां नाही का बरं आणि या ठिकाणी हा भव्य अखंड हरिनाम 178 या ठिकाणी शर्मा डेकोरेस वैजापूर यांचा आहे आणि हे छोटे छोटे हत्ती ठेवलेले आहेत दर्शनासाठी आणि त्याच ठिकाणी भोजनालय कुठे आहे कुठून असं आहे इकडून का या ठिकाणी अखंड आम्ही का नेवासा अन्नछत्र कुणीकडे आहे या ठिकाणी अन्नछत्र हे सुद्धा या ठिकाणी आहे। 24 तास आमटी भाकरी या ठिकाणी सुरू आहे आणि असा हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी आणि हे दर्शन लोक आता महाराजांचा रामगिरी महाराज या गादीवर विराजमान झालेले आहेत त्यांच्या दर्शनासाठी या रांगा लागलेल्या आहेत आणि इकडं पोलीस डिपार्टमेंट हे आहेत। या ठिकाणी अन्नछत्र कुठे आलं सरळ या ठिकाणी अन्नछत्र इकडे भाविकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आणि असं भव्य दिव्य मैदान या ठिकाणी आहे। याच ठिकाणी भाविकांना जेवण्यासाठी अखंड 24 तास अन्नछत्र हे या ठिकाणी चालू आहे ते आपण बघूया। 24 तास अन्नछत्र या ठिकाणी चालू आहे आणि अन्नछत्र कुठं आलं अन्नछत्र आणि आपण अशा प्रकारे रामगिरी महाराज यांचा हा
वारकरी संप्रदायात महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये हा असा आगळा वेगळा होणारा हा अखंड आपण याला म्हणतो की असा सोहळा स्वर्गी नाही आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांची ही मांदियाळे आलेली आहे। याच ठिकाणी मिठाईचे दुकानं पण लागलेले आहेत। याच ठिकाणी सर्व खेळणी वगैरे यांची पण दुकानं आहेत। तरी आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व या यात्रेमध्ये या सोहळ्यामध्ये या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सर्व प्रत्येक भाविक आपलं नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतो आणि सर्व आपल्या अंतरात्मा हृदयामध्ये दर्शन करून या ठिकाणी भाविक आपल्या परमात्म्याचं स्मरण करण्यासाठी जणू काही या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपली तहान भूक भागून जाते। हरिनामाच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमलेला आहे। याच ठिकाणी या ठिकाणी ही पांडुरंगांची योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी हा आयोजित केला आहे आणि या ठिकाणी ही रांगोळी साकारलेली आहे आणि सर्व भाविक तिथे आराम करीत आहेत। याच ठिकाणी पांडुरंगाची प्रतिमा काढलेली आहे आणि हा सर्व सोहळा हा पृथ्वी लोकामध्ये हा सोहळा आहे आणि असे या ठिकाणी चालू आहे। असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी हा सुंदर सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची मांदियाळे आलेले आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व वृद्ध महिला भाविक भक्त छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत हे सर्व आपले भजनामध्ये तल्लीन झालेले दिसतात आणि एक दुसऱ्यासाठी चरणावरती नतमस्तक होतात। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।